आयोजित युवकांच्या बहुआयामी असण्याची ओळख करून देणाऱ्या सदरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजची युवा पिढी ही अनेक आव्हानं कितीही आव्हानं आली तरी ती धीराने सामोरी जाते. कितीही समस्या आल्या तरी चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून पुढे जाणारे आजचे तरुण हे सगळ्यांसाठीच आदर्श एक उत्तम उदाहरण बनत आहेत. अशाच एका धडाडीच्या कलाकाराला आज आपण भेटणार आहोत. स्वागत करूया भूषण प्रधान यांचं. Thank हॅलो. you. Thank you so much. Hello. येस. आणि आम्हाला तुमच्या प्रवासाबद्दल ऐकून घ्यायचंच आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया. मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल, की अभिनयाची तुम्हाला लहानपणापासूनच आवड होती का? आणि या क्षेत्रात करियर करायचं असं कधी ठरवलं? शाळेत असल्यापासूनच आवड होती. रादर मला वाटतं मी 3रीत होतो तेव्हा मी माझं पहिलं नाटक केलं होतं. एक एकांकिका केली होती. तेव्हा याला ऍक्टिंग म्हणतात, अभिनय म्हणतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण शाळेतल्या शिक्षकांनी रीडिंग वगैरे बघून नाटकासाठी म्हणून सिलेक्ट केलं होतं. आणि तशीच सुरुवात झाली आणि तेव्हापासून शाळेत सगळ्यांकडून खूप जास्त कौतुक व्हायचं. टीचर्स मध्ये भांडणं व्हायची की भूषण हिंदी नाटक करणार, मराठी करणार की इंग्लिश करणार. आणि असं करून एक एक कळत गेलं की आपल्याला ही अभिनयाची आवड आहे. आणि मला सुद्धा स्पोर्ट्स आणि इतर जेवढ्या गोष्टी आवडतात त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त कॉन्सर्टमध्ये किंवा स्कूलमध्ये असताना गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायला कशात आवडतं तर नाटकांमध्ये. त्यामुळे सुरुवात खरं तर शाळेपासूनच झाली आणि त्यानंतर प्रत्येक डिसिजन आयुष्यातला त्यानुसारच घडत गेला. 10वीत सुद्धा माझ्या टीचर्सनी मला सांगितलं की तुला पुढे जाऊन तू ऍक्टरच व्हावंस असं आम्हाला सुद्धा वाटतं. तुला हवं तेवढं तू शिक. पण आवाज येतोय का? कारण का इकडे नेमकं आता ढोल वाजायला लागलेत अचानक. सो त्याचा नाही, डिस्टर्बन्स नाही येतोय का? येतोय आवाज? हो, हो. येतोय. येतोय. सो शाळेतले टीचर्स सुद्धा सेंड ऑफला मला हेच सांगे की तू कितीही मोठा हो, कितीही शिक, पण काही झालं तरी तुझं पॅशन सोडू नकोस. त्यामुळे आज कुठल्याही टीचर्स माझ्या सरप्राईज नाहीये की भूषण ऍक्टर कसा झाला. त्यामुळे त्यांना असं होतंच कारण की पुढे जाऊन ऍक्टरच होणार. पण एवढंच की माझं शिक्षण कम्प्लीट केलं मी, MBA केलं मार्केटिंग मध्ये आणि त्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला. पण कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स करायचो. पुरुषोत्तम करंडक केलेला आहे, मग हिंदी नाटकं केलेली आहेत. त्यामुळे नाटकांची आणि अभिनयाची आवड ही कायमच होती. तर असाच एकंदरीत प्रवास सुरू झाला आणि MBA झाल्यानंतर मग इंडस्ट्री मधला प्रवास सुरू झाला. आधी ऍड्स करायचो, प्रिंट ऍड्स करायचो, प्रिंट ऍड्स वरनं टेलिव्हिजन कमर्शियल्स आणि त्याचबरोबर टीव्ही सिरियल्स मधून सुरुवात केली. घे भरारी ही पहिली मालिका होती. मी मराठी या चॅनलवरती लागायची आणि त्याच्यातनं मग मालिकांचा प्रवास सुरू झाला आणि मालिका करत असताना एक मग फिल्म्स ऑफर झाले आणि मग चित्रपटांचाही प्रवास सुरू झाला. तू म्हणालास की शिक्षकांनी सांगितलं की अभिनय क्षेत्रात करियर कर. पण घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा त्यांना सांगितलं की मी या क्षेत्रामध्ये करियर करणार आहे म्हणून? शाळेत असताना तेवढं फार सिरियसली त्यांना काही वाटत नव्हतं. म्हणजे आईला माहिती होतं की ह्याला आवड आहे, बाबांना सुद्धा की असंच की ओके शाळेत आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करतो त्याप्रमाणे ह्याची ती आवड असेल जी शाळेनंतर थांबेल. पण कॉलेजचं सुद्धा कुठल्या स्ट्रीमला जायचं, सायन्सला जायचं की कॉमर्सला जायचं हाही निर्णय माझा याच नाही होता की मला एकांकिका कशा करता येतील, मला नाट्य मंडळात कसं भाग घेता येईल. तर सायन्स घेतलं असतं तर मला ऍक्टिंग थांबवावं लागलं असतं. म्हणून तेव्हापासूनच सुरुवात झाली होती की नाही इकडेच आपण कॉमर्स घ्यायचं की कॉमर्स स्ट्रीमला गेल्यानंतर मला वेळ मिळेल जो मी वापरू शकतो माझ्या रिहर्सलसाठी आणि ऍक्टिंगची आवड जोपासण्यासाठी. तर त्यामुळे त्यांना असं होतं की हे कॉलेज पर्यंत चालू राहील. अशा ह्याच्यात हळूहळू पुढे तिकडनंच ती आवड दिसत गेली. विरोध नक्कीच नव्हता. आईचा सपोर्ट खूप जास्त होता, पण बाबांचं होतं की हे ठीक आहे, ह्यानी काय इट्स जस्ट खूप कॉम्पिटिशन असते वगैरे, तर या गोष्टी काय होत नाहीत. त्यामुळे तू कॉलेजमध्ये करायचं तेवढं कर, पुढे जाऊन काय होणार नाहीये. तर त्यामुळे तुला करायचं असेल तर तू करू शकतोस, पण माझ्याकडनं काही सपोर्ट एक्सपेक्ट करू नको असं बाबांनी सांगितलं होतं. विच वॉज फाईन फॉर मी. पण हे आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अन ऍक्टर. त्यामुळे एक आईनी ते रिअलाइज केलं होतं आणि आई कायम खूप जास्त सपोर्टिव्ह होती. म्हणजे मग तो मॉरल सपोर्ट असो किंवा फायनान्शियल सपोर्ट असो, आईनी नक्कीच सपोर्ट केला. आणि त्याचबरोबर मग मी नोकरी सुद्धा करायला लागलो. नोकरी करत असताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड हेच होतं किंवा शिक्षण MBA करत असताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड हेच होतं की हा माझा फक्त बॅकअप प्लॅन आहे, पुढे जाऊन आपल्याला ऍक्टिंगच करायचंय. पण मग त्या ह्यानीच जे काही आपल्याला आता पैसे साठवता येत आहेत तसेच पैसे साठवून मग पोर्टफोलिओ असो, मग काही ऑडिशनसाठी असो, मग मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय असो, अशा सगळ्या गोष्टींसाठी म्हणून नोकरीने सुरुवात केली आणि इव्हेंच्युअली ते हेल्प झालं. सो सपोर्ट त्यांचा अशा पद्धतीने होता की त्यांनी मला अडवलं नाही. हा सगळ्यात मोठा सपोर्ट होता.
सो विच आय एम थँकफुल फॉर. आणि आज म्हणूनच असं होतं की आज ऍक्टर बनल्यानंतर आई कुठेतरी तिला खूप जास्त कौतुक नक्कीच आहे, पण बाबा थोडेसे सरप्राईज होते की अरे बापरे, हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू इतका पुढे जाऊ शकशील. मला वाटलं नव्हतं की हे तुला खरंच इतकं अभिनयाचं इतकं वेड होतं किंवा तू त्याच्याकडे करिअर म्हणून बघत होतास, हे बाबांना माहिती नव्हतं. त्यामुळे ही सरप्राईज. पण आई आश्चर्यचकित न होता तिला माहिती होतं की हा हे करेलच, त्यामुळे तिला कौतुक जास्त आहे. नक्कीच. आणि घरच्यांचा सपोर्ट असला की माहिती असतं की काही नाही झालं तरी ते तरी आहेत आपल्यासोबत. राइट. ट्रू, आणि ट्रू. आणि त्याचबरोबर खरं सांगायचं तर नुसतंच ते नाही, कारण की आपण नुसतं घरच्यांवर डिपेंड नाही राहू शकत. तर जर मी म्हटलं की माझा बॅकअप प्लॅन तयार होता किंवा माझं एमबीए झालं होतं. त्यामुळे मी स्वतःला त्याप्रमाणे म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरच मी तसं खरं तर केलं होतं, की स्वतःला काही महिने दिले होते, की त्यात कसं होतंय. मग मी हिंदी मालिका काही करणार होतो, ज्या वर्कआउट झाल्या नाहीत. आणि तेव्हा मग मी निर्णय घेतला, की ओके, हे जर होत नाहीये, तर आपला उद्या उठून असं नाही झालं पाहिजे, की आपलं फक्त ग्रॅज्युएशनच झालंय. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मग मी एमबीए कंप्लीट केलं आणि त्यानंतर या क्षेत्रात सुरुवात केली, की नाही उद्या उठून या करिअरमध्ये म्हणजे ऍक्टिंगमध्ये आपलं काही आपण नाही पायावर होऊ शकलो, आपली नाही सुरुवात काही होऊ शकली, तर बाबा रे माझी एमबीए ची डिग्री आहे, मी नोकरी नक्कीच करू शकेन. तर अशा ह्यानी तो बॅकअप प्लॅन तयार होता. पण फॉर्च्युनेटली जे एफर्ट्स घेत गेलो त्यांनी त्याचं फळही मिळत गेलं आणि आजही ते एफर्ट्स चालू आहेत आणि द स्ट्रगल कंटिन्यूज ऑलवेज. येस. आणि त्याचं खरं तर म्हणजे मी स्वतः सुद्धा आणि माझ्या आजूबाजूला खूप जण आहेत जे तुमचे खूप मोठे फॅन्स आहेत. आणि जेव्हा त्यांना कळलं की मी मुलाखत घेणार आहे, तेव्हा त्यांची पण अशी होती की अरे एवढा मोठा कलाकार आहे आणि तू त्याची मुलाखत घेणार. त्यामुळे खूप जणांना आत्तापर्यंत केलेलं काम खूप जास्त आवडतं. थँक यू. आणि थँक यू सो मच. मीन्स अ लॉट टू मी. थँक यू सो मच. आणि या क्षेत्रामध्ये येताना आता घरच्यांचा सपोर्ट तर होताच. पण या क्षेत्रामध्ये यायची प्रेरणा जी असते, की ह्यांच्याकडे बघून, की मला ह्यांच्यासारखं व्हायचंय किंवा या क्षेत्रामध्ये येण्यामागची प्रेरणा काय होती तुमची? तुम्हाला कोणी का यावंसं वाटलं? मुळात मला अभिनयाचं वेड होतं, जे मी मगाशी म्हटलं तेच. हो. त्या ह्यानी खरं सांगू तर मला तेव्हा लीड ॲक्टर म्हणजे काय असतं किंवा हिरो म्हणून आपल्याला काय माहिती असतं. पण एखाद्या फिल्ममध्ये, चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये लीड ॲक्टर इज इम्पोर्टंट किंवा त्याच्या खांद्यावरती फिल्म असते. या गोष्टी काही माहिती नव्हत्या. त्यामुळे माझं सुद्धा एकच होतं, की मला काम करायचं, मला अभिनय करायचा आहे. मग त्यात हिरो असो का कॅरेक्टर रोल असो का ज्युनियर आर्टिस्ट असो, काहीही असो, मला काम करायचंय. दॅट वॉज द ओन्ली थिंग. सो त्याप्रमाणे फक्त सुरुवात झाली होती. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये सुरुवात झाल्यानंतर एक-एक गोष्टी कळायला लागल्या, की लीड आर्टिस्ट काय असतो. मग त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला अपग्रेड करणं कसं गरजेचं आहे किंवा इतर कामं आपल्याला एक नाही म्हटलं तरी हा करिअर सुद्धा एक बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आहे या करिअरला सुद्धा. तर मग तिकडेच माझी एमबीएची डिग्री मला उपयोगी ठरली. मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असल्यामुळे तेच मॅनेजमेंट मी माझ्या करिअरमध्ये वापरू शकलो, माझ्या विचारांमध्ये वापरू शकलो. पण अशीच कुठेतरी ती सुरुवात होत गेली. पण अदरवाईज मेन मोटो एवढाच होता, की मला ॲक्टिंग करायचं. त्यासाठी मग ते थिएटर असो, टेलिव्हिजन सीरियल्स असो किंवा फिल्म्स असो, ते कुठलंही माध्यम असो, पण मला अभिनय करायचा आहे. कुठलाही रोल असो, तो मी करीन. अशा ह्याची खरं तर कायम मनात हे होतं. पण एक-एक गोष्टी जशा कळत जातात आणि मग आपल्याला कळतं नाही मला जास्त काम करायचं, मला लीड रोल करायचा. आपल्या भोवती स्टोरी असली पाहिजे. आपण ते कॅरेक्टर कंप्लिटली जगता यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने एक-एक गोष्टी पुढे होत गेल्या. पण मेन मोटो हा नक्कीच कायम अभिनय एवढाच होता. येस. आणि तसं बघायला गेलं तर तू चारही माध्यमांमध्ये काम केलंस. म्हणजे नाटक, सीरियल, वेब सीरीज आणि चित्रपट ॲड्स. सुद्धा. तर या चारीमधलं तुझं सगळ्यात आवडतं कुठलं आहे आणि सगळ्यात अवघड कुठलं आहे? अ, आवडतं खरं सांगू तर मला फिल्म्स खूप जास्त आवडतात. चित्रपट खूप जास्त करायला आवडतात. अ, एक अख्खं कॅरेक्टर त्याप्रमाणे जगणं, ते त्याप्रमाणे कॅप्चर होणं, त्याच्यासाठी जो विचार केला जातो आणि ती फिल्म मोठ्या पडद्यावरती दिसणं, हे मला खूप जास्त जेन्युइनली आवडतं. थिएटर हे पहिलं प्रेम होतं, कारण की त्यांनी सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने. आणि ते माध्यम आजही आवडतं. ते माध्यम खूप शिकवतं. या कुठल्याही माध्यमांपेक्षा थिएटर या माध्यमातून खूप शिकायला मिळतं आणि जे वेळोवेळी गरजेचं असतं. कितीही तुम्ही ॲक्टर म्हणून मोठे व्हा, कितीही एक्सपिरियन्स कमवा, पण जेव्हा तुम्ही थिएटर कराल, तर त्याच्यातनं तुम्ही अपग्रेडच होता. कधी असं होत नाही, की तुम्ही एक स्टॅग्नन्सी आली, आता मला येतं, हे होतच नाही. थिएटर तुमचा तो कॉन्फिडन्सही तोडून पडतं आणि तुम्हाला लक्षात येतं, की नाही आपल्याला अजून बरंच
पुढे जायचंय, बरंच शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे थिएटर हे माध्यम वर्कशॉप सारखं आहे, म्हणूनच त्याला कदाचित आपण प्रयोग असं म्हणतो. कारण की प्रत्येक प्रयोगातनं आपण काहीतरी नवीन शिकतो. सो थिएटर हे माध्यम कठीण नक्कीच आहे. पण मला वाटतं प्रत्येक माध्यम तेवढंच कठीण आहे. म्हणजे चॅलेंजिंग इव्हन टेलिव्हिजन सुद्धा तेवढंच चॅलेंजिंग आहे. आज एकंदरीत पाठांतर वगैरे असो, या गोष्टी ज्या खूप लवकर जमायला लागल्या या टेलिव्हिजनमुळे. कारण की थिएटरमध्ये पाहिलं तर एक स्क्रिप्ट, नाटकाची स्क्रिप्ट असते आणि त्याच्या खूप रिहर्सल्स होतात. कसा तो शब्दोच्चार झाला पाहिजे, कुठे स्ट्रेस झाला पाहिजे, या सगळ्यावरती डिरेक्टर खूप जास्त विचार करून या गोष्टी आपल्याकडून रिहर्स करून घेतात आणि ऑटोमॅटिकली ते शब्द पाठही होऊन जातात. टेलिव्हिजनमध्ये तसं होत नाही, तसा वेळ देऊ शकत नाहीत दिग्दर्शक सुद्धा त्यानी. मग आलेली स्क्रिप्ट किती लवकर पाठ करता यायला पाहिजे, हे आपल्यालाच ते गणित जमलं पाहिजे. कसं मग ते लक्षात ठेवायचं. सो ही सुद्धा एक वेगळी टेक्निक आहे. त्यात ते लक्षात ठेवून असताना सुद्धा काम कसं झालं पाहिजे, कुठल्या माध्यमासाठी आपण काम करतोय. मग त्याच्यात क्लोज असल्यानंतर टेलिव्हिजनवरती आपण किती दिसणार आहोत, किती अभिनय केला पाहिजे. या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक माध्यम हे त्याच्या त्याच्या परीने कठीण आहेच. चित्रपट सुद्धा त्याह्यानी कठीण आहे. कारण एक कॅरेक्टर जगणं, एखादा टेक कंप्लीट झाला, की त्या लोकेशन संपल्यानंतर तुम्ही ते रिशूट करणं पॉसिबल नसतं. त्यामुळे एव्हरी मीडियम हॅज इट्स प्रोज अँड कॉन्स. एव्हरी मीडियम हॅज इट्स काय म्हणतो आपण, जेवढं सोपं आहे तेवढंच ते कठीण सुद्धा आहे. त्यामुळे मजा प्रत्येक मीडियममध्ये आहे आणि एक ऍक्टर म्हटल्यानंतर या प्रत्येक मीडियमचा आपल्याला काय म्हणतो एक एक्सपिरियन्स घेता यायला पाहिजे, हे कायमच वाटतं. मला जेवढं नाटकांमधनं शिकायला मिळालं तेवढंच प्रेम किंवा तेच करिअर माझं बनलं ते टेलिव्हिजनमुळे बनलं. आणि तेवढंच प्रेम मला फिल्म्समधनं सुद्धा मिळालं. आणि आता वेब सीरीज कडे सुद्धा कल आहेच. जयानी गोंदिया रे झाली, त्याचबरोबर वेगळ्या काही वेब सीरीज सुरू आहेत. तर आता कॉन्टेंट ओरिएंटेड खूप चांगल्या गोष्टी वेब सीरीज वरती बघायला मिळतायत, जे टेलिव्हिजन वरती नाही म्हटलं तरी अजून आपण तो एक जो नाही म्हटलं तरी एक ब्लॉक आलेला, तो जो आपण तोडून पुढे जात नाही आहोत, की क्रिएटिव्हली की नाही लोकांना हेच आवडतं, ऑडियन्सला हेच आवडतं असं म्हणून त्याच गोष्टी अजून चालू आहेत. तर त्यामुळे ते वेब सीरीज मध्ये कुठेतरी ती क्रिएटिव्हिटी नेक्स्ट लेव्हलला पोहोचलेली आहे, म्हणून नक्कीच मजा वेब सीरीजची सुद्धा येते. आता तू वेब सिरीजचा उल्लेख केलास गोंद्या आला रे, त्याच्यामध्ये तू एका क्रांतिकारकाची भूमिका साकारलीस. तर ती साकारताना आलेले चॅलेंजेस आम्हाला म्हणजे अनुभव आणि चॅलेंजेस ऐकायला आवडतील. एक तर खूप जास्त शिकायला मिळालं. कारण पहिल्यांदा मी एक बायोपिक केली. पहिल्यांदा मी असं कॅरेक्टर जगलो जे मला मी कसा करू शकतो ह्याचा काही उपयोग नव्हता. तर त्यापेक्षा अभ्यास करणं खरंच खूप जास्त गरजेचं होतं. की दामोदर चापेकर कसे असतील, त्यांची शरीरयष्टी कशी होती, त्यांचा थॉट प्रोसेस काय होतो, मग ते कसे मूव्ह होत असतील आणि या काही गोष्टी प्रत्येक लिहिलेल्या नसतात. तुम्हाला त्या इमॅजिनेशनवरनं क्रिएटही करायच्या असतात. त्याचबरोबर या आधी बऱ्याच जणांनी ती भूमिका करून झालेली असते. त्यामुळे हे सुद्धा असतं की ते कंपॅरिझन सुद्धा होणार. पण हे सगळं असताना एक कायम हे होतं की ते कॅरेक्टर जगायचं. तर त्यासाठी अंकुरनी खूप जास्त आम्हाला अभ्यास करायला डायरेक्टली सगळं मटेरियल दिलं होतं. 4 मोठ्या फाइल्स दिल्या होत्या. सो द मटेरियल वॉज रेडी. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं आधीच्या फिल्म्स आता परत बघायच्या नाहीत. मी आधीच खूप लहानपणी पाहिली होती फिल्म. तर त्यामुळे असं झालं परत ती फिल्म बघावी का? तर तुम्हाला अजिबात नको. कारण मग त्याचं एक आपल्यावरती इम्प्रेशन राहतं आणि त्यानुसार आपण ॲट टाईम्स कधीतरी काहीतरी इमिटेट करायला जातो. तर ते व्हायला नको म्हणून आधीचे चित्रपट बघायचे नाहीत. आणि थरली मी ते कॅरेक्टर जगलो. नुसतंच आणि मी कसं पोर्ट्रे करीन हे करण्याच्या ऐवजी त्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने विचार करत गेलो. आणि त्याचाच फरक मला माझ्या इतर कामांमध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली जाणवतोय. जो कदाचित आधी मी इतर कामं करत असताना भूषण कसा विचार करेल किंवा मी कसा विचार करतो, मी चिडल्यानंतर कसा रिएक्ट होतो, तसं त्या कॅरेक्टर बरोबर करायला जायचो. तर इकडे तसं उपयोगी नव्हतं. म्हणजे जेवढे दामोदर चाफेकर हे धर्मप्रेमी होते. माझं सुद्धा माझ्या धर्मावरती प्रेम आहे, पण कदाचित त्यांच्या एवढं नाही. मी तेवढा काय म्हणतो किंवा ज्या ह्यानी बोलणं असेल तसं माझं बोलणं सुद्धा नाहीये, तसं माझं वागणं नाहीये. तर असं नसताना आपण एखादं कॅरेक्टर पोर्ट्रे करतोय, तर त्याच्यात मागे सुद्धा त्यांचा काहीतरी विचार असेल. तो विचार ते बिटवीन द लाईन्स ओळखून घेऊन ते कॅरेक्टर करणं गरजेचं होतं. त्यामुळे आज जेव्हा मी स्वतःला सुद्धा बघतो, तो ड्रास्टिकली खूप वेगळा त्याचमुळे वाटतो. बऱ्याच वेळेला या आधी काही कामं होती त्याच्यात असं व्हायचं, की मी असाच वागतो किंवा हा भूषणच वाटतोय. तर मला ते खूप जास्त स्वतःलाच खटकायचं, की मी या कॅरेक्टरमध्ये दिसलं नाही पाहिजे आणि मग ते ब्रेक एक-एक करण्याचा प्रयत्न होताच. काही फिल्म्समधनं ते अचीव्हही करता आलं. आम्ही दोघी असो किंवा इव्हन हॅमलेटमधली लेअर्टिसची भूमिका असो. पण सगळ्यात जास्त ड्रास्टिक चेंज मला जाणवला तो दामोदर चापेकरांच्या भूमिकेमुळे होता. आणि त्याच्याचमुळे इतर रोल्समध्ये सुद्धा आता मी त्या रोलचा बायोपिक म्हणूनच विचार करायला लागलोय, की ओके हे मे बी धिस पर्सन डिडंट एक्झिस्ट,
पण तरी वाय नॉट जस्ट थिंक अबाउट दॅट पर्सन, की ती व्यक्ती तशी आहे आणि त्यांचा आपण बायोपिक करतोय, याच विचाराने ते कॅरेक्टर प्ले कसं करता यावं हे कुठेतरी मी शिकलो. त्यामुळे फुल क्रेडिट टू गोंदियाला रे. दुसरी गोष्ट, हा विश्वास सुद्धा अंकुरच दाखवू शकला माझ्यावरती. त्याचंही कारण की मी पुरुषोत्तम करंडक जे कॉलेजमध्ये करत होतो, अंकुर माझ्या बरोबर माझ्या कॉलेजमध्ये होता आणि तो आमचा दिग्दर्शक होता 2/0 या नाटकाचा, आणि आम्हाला जयराम हर्डीकर करंडक मिळाला होता. तर त्याला माहिती होतं की मी असे रोल्स करू शकतो किंवा मला एक्झॅक्टली काय पद्धतीचे रोल्स मला करायचे आहेत किंवा याआधी काय कामं केलीत हे त्याला खूप जास्त माहिती होतं. तर त्यामुळे तो हे चॅलेंज म्हणण्यापेक्षा ते चॅलेंज मला होतं, पण त्याच्यासाठी लाईक तू नक्कीच करू शकशील. जो विश्वास खूप कमी लोकांनी दाखवला होता तो कुठेतरी अंकुरनी दाखवला आणि दॅट हेल्प अ लॉट. कारण की अदरवाईज असं होऊ शकत होतं की अरे भूषण हे कॅरेक्टर कसं करू शकेल. कारण की मोस्ट ऑफ द टाइम्स माझ्याकडे पण जे कॅरेक्टर यायचे ते खूप जास्त युएस रिटर्न आणि माझं असं व्हायचं की मी ते युएस पाहिलं सुद्धा नाही. एकदा मला ऍटलीस्ट न्या तिकडे आणि त्यानंतर मी ते कॅरेक्टर एखादं करेन. पण खूप अझम्पशन्स असतात लोकांचे सुद्धा, की एकंदरीत बघून की ओके बाबा फिटनेसमुळे हा ऍक्टिव्ह आहे आणि हे आहे किंवा मी काय मॉडेलिंग आधी फार करायचो नाही. मी ऍड्स करायचो. पण बऱ्याच जणांचं मत असं की स्वतःच ठरवलेलं काही फोटोग्राफीचे हे बघून आधी फोटोशूट्स बघून असेल, की हा मॉडेल आहे. तर त्यामुळे रोल्स पण त्याचप्रमाणे बरेच यायचे आणि मी उलट वाट बघत होतो, की असा रोल मला करायचा याच्यात माझे केस कसे आहेत, मी कसा दिसतोय हे अजिबात महत्वाचं नसेल. आणि ते मला दामोदर चाफेकरांमुळे करता आलं. ज्याच्यात पहिलं सगळ्यात होतं, की मला टक्कल करावं लागेल अँड आय वॉज रेडी कारण की इट विल हेल्प मी टू गेट इंटू द कॅरेक्टर. आणि तेच मी खुश झालो, की वाह! फायनली की केस मग हेअरस्टाईल कशी आहे, काय याकडे लक्ष नसणार आहे आणि कम्प्लिटली फक्त कॅरेक्टरवरती मला लक्ष देता येईल. तर तो बेनिफिट नक्कीच झाला आणि मला खूप शिकता आलं आणि त्याचबरोबर प्रेम सुद्धा खूप मिळालं. ट्रेलर पासूनच जे रिएक्शन्स येत होते ते सीरीज बघितल्यानंतर आणि फॉर्च्युनेटली वेब सीरीजचा हाच बेनिफिट असतो, की ते राहतात आणि कंटिन्युअसली लोकं अजून नवीन-नवीन लोकं अजून बघतायत. काही रिपीट ऑडियन्स सुद्धा असतो. तर त्यामुळे आजही अजूनही मेसेजेस येत असतात, की आत्ताच वेब सीरीज पाहिली, आम्ही बिंज वॉच केलं आणि खूप आवडली. तर हे खूप चांगलं वाटतं नक्कीच. आणि खरं आहे, की अगदीच क्रांतिकारकाची भूमिका अगदीच वेगळी असते आणि आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जाते, की कसं होतं राइट. ते. त्याच्यापेक्षा आत्ताच्या काळातल्या ज्या भूमिका असतात, ज्या नॉर्मल माणसाचं त्याच्यामध्ये खूप फरक असतो आणि एखाद्याचा म्हणजे एखाद्याची खरी क्षमता ही अशा रोल्स मधनं येते, की आपल्याला ट्रू. ते किती मस्त पोर्ट्रे करता येतंय एक्झॅक्टली. आणि मी स्वतः सुद्धा त्याचबरोबर मला बघितलं. हाही बेनिफिट वाटतो, की आपल्याला तो काळ जगता येतो ॲज अन ॲक्टर सुद्धा. कारण की त्यांच्या डोक्यात काय विचार असतील वगैरे हे विचार करायला सुद्धा मिळणं खूप चॅलेंजिंग वाटतं. म्हणजे मला खरंच मला स्वतःला जाणवलं, की त्या भूमिकेमधनं बाहेर यायला म्हणजे शूट संपल्यानंतर सुद्धा त्या भूमिकेतनं बाहेर यायला मला खूप वेळ लागला होता. माझीच ओव्हरऑल पर्सनॅलिटी थोडीशी चेंज झाली होती. काही एक दिवस नक्कीच खूप जास्त वेळ नाही लागला. पण मला स्वतःला जाणवायचं, की मी ज्या पद्धतीने रिएक्ट करतोय, तर कुठेतरी हे खूप स्ट्रॉंगली त्यांचं इम्प्रेशन माझ्यावरती ऑटोमॅटिकली आलं होतं आणि मी त्यानुसार रिएक्ट करतोय. पण एक होतं नक्कीच तो काळ मला जगता आला. आज जेव्हा मी बघतो, की आपण एखादी स्टोरी किंवा एखादा चित्रपट जेव्हा बघतो किंवा एखादं पुस्तक सुद्धा वाचतो, तर आपण इमॅजिन करतो, की तो काळ कसा असेल. तर नाही म्हटलं तरी तो रिक्रिएट करत असताना तो कुठेतरी नक्कीच जगता आला आणि ॲज अन ॲक्टर हा एक बेनिफिट आम्हाला असतो, की असे वेगवेगळे पिरियड्स आम्हाला एकाच आयुष्यात, एकाच लाईफमध्ये आम्हाला हे असे वेगवेगळे पिरियड जगता येतात. तर तो एक बेनिफिट ॲक्टर्सना नक्कीच असतो. येस, नक्कीच. आणि आतापर्यंत तू खूप वेगवेगळ्या भूमिका केल्यास. म्हणजे क्रांतिकारकाची झाली, त्याच्यानंतर सीरियल मधली झाली, हॅमलेट मधली भूमिका वेगळी होती, चित्रपटातली वेगळी होती. तर या सगळ्या भूमिकांमधली तुझी सगळ्यात आवडतं कॅरेक्टर कुठलं होतं आणि का? आयडियली एक चॅलेंज म्हणा किंवा प्ले करायला मजा आली असं कॅरेक्टर नक्कीच दामोदर चाफेकरांचं होतं आत्तापर्यंत. कारण काय खूप शिकवून गेलं ते कॅरेक्टर मला. एक ऍक्टर म्हणून सुद्धा. म्हणून तेच. त्याचबरोबर हॅमलेट मधला लेअर्टिस सुद्धा असो. जेवढा अभ्यास लेअर्टिससाठी मी शेवटच्या प्रयोगापर्यंत करत होतो, तो म्हणजे तेवढा मला नाही वाटत नाही, की इतर हे विचार करण्याची जी एक हे कळलं पाहिजे म्हणजे की बऱ्याच गोष्टी त्यातनं प्रत्येक वेळेला कारण की एखादं कॅरेक्टर आता स्क्रिप्टही पाठ झाली. पण तरीही वेगवेगळे विचार असून काय होऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने तेच कॅरेक्टर आपण कसं करू शकतो, काय अजून बिटवीन द लाईन्स असू शकतात, हे मी 100व्या प्रयोगापर्यंत शोधत होतो आणि ते सापडत होतं. नव्या-नव्याने परत जेव्हा मी प्रत्येक प्रयोगाला ते शोधायचो आणि काहीतरी ट्राय करायचो, सो आय वॉज फाइंडिंग समथिंग. त्यामुळे लेअर्टिसही खूप शिकवून गेला. त्याचबरोबर आम्ही दोघी मधला राम असो, हे सुद्धा कॅरेक्टर खूप मला आवडलं प्ले करताना.
तर असे बरेच कॅरेक्टर्स आहेत. एव्हरी कॅरेक्टर हॅज इट्स ओन काय म्हणतो एक छान असं एक त्याला एक एक्सपिरियन्स देऊन गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक काम आणि प्रत्येक कामामुळे आधीच्या केलेल्या कामांमुळे हे कॅरेक्टर्स मी स्ट्रॉंगली करू शकलो. त्यामुळे कुठेतरी त्यांना ते श्रेय द्यायलाच पाहिजे की ते कॅरेक्टर्स कदाचित आधीचे मी केले नसते तर डिरेक्टली हे प्ले करू शकलो नसतो. पण अल्टिमेटली आत्ताच्या आणि इफ टू सिलेक्ट वन आय वुड से की दामोदर चापेकरांची भूमिका ही मला सगळ्यात जास्त करताना खूप जास्त आवडली. आम्हाला पण बघायला तीच खूप जास्त आवडली. म्हणजे बाकीचं थँक यू. आवडलं असं नाही, पण एक वेगळं बघायला राइट. मिळायला छान ट्रू. होतं बघा. ट्रू. आणि एक कलाकार म्हटलं, की स्पेसिफिकली एक अभिनेता म्हटलं, की खूप व्यग्र वेळापत्रक असतं. म्हणजे खूप तास शूटिंग असतं आणि वेगवेगळ्या राइट. ठिकाणी जावं लागतं. तर या सगळ्या वेळापत्रकातनं तू स्वतःच्या छंदांसाठी कसा वेळ काढतोस? समहाऊ तो ऑटोमॅटिकली मिळतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर आवडत असेल तर त्याच्यासाठी आपण वेळ काढतोच. असं ते होऊन जातं आणि मग त्या गोष्टींची सवय लागते. जसं मला झाडांचं खूप जास्त वेड होतं. तर मग कायमच मी मुंबईत शिफ्ट झाल्यापासून माझ्या प्रत्येक घरी झाडे असायचं. आधी मी रेंटनी राहायचो आणि त्यामुळे ते सुद्धा राहत असताना घर व्यवस्थित ठेवणं, त्याच्यात काही रोपं जपणं हे मला कायमच आवडायचं आणि ती आवड हळू ऑटोमॅटिकली ती सवय होत ती आपण जोपासत जातो आणि त्याच्यासाठी वेळ काढत जातो. त्याचबरोबर मग वर्कआउट असो, तर या सगळ्या गोष्टी अशा आहेत की माझी आवड सुद्धा आणि त्याचाच बेनिफिट मला माझ्या कामामध्ये सुद्धा होतो. म्हणजे इव्हन झाडांच्या बाबतीत असं असेल की ह्याच्यातनं काय कामासाठी होत असेल, तर बऱ्याच गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की खूप लेसन्स आपण शिकतो. म्हणजे झाडांची लिटरली शब्दांमध्ये बोलत नाही, पण तरी विचारांमध्ये काही एक थॉट्स एक्सचेंज होतात किंवा झाडं सुद्धा खूप गोष्टी शिकवून जातात, जे या करिअरच्या ह्यानी सुद्धा उपयोगी असतात. सो अशा गोष्टी मिळतात आणि इव्हन वर्कआउट वगैरे या माझ्या आवडत्या गोष्टी असतील. मग कदाचित फिल्म्स बघणं असेल, तर जेव्हा वेळ मिळतो त्या ह्यानी त्या केल्या जातात. कधी-कधी वेळ जेव्हा मिळत नाही, तेव्हा मी या गोष्टी लिहून ठेवतो, की आपल्याकडे वेळ असेल तेव्हा काय गोष्टी करायच्या. कारण मालिका करत असताना वेळ अजिबात मिळत नाही शूटिंगमधनं. खूपच जास्त बिझी शेड्यूल असतं. मग ते वर्कआउट करण्यासाठी असतो. धावपळ खूप जास्त होत असते आणि असं वाटतं, की आपण रोज शूट करतोय, आपल्याकडे खूप काम आहे. पण तेच फिल्म्स करत असताना खरं तर तसं नसतं. कारण की एखादी फिल्म आम्ही शूट करतो, तेव्हा त्याचं शूट मॅक्स किती 25 दिवस, 30 दिवस किंवा 35 दिवस हे एका चित्रपटाचं शूट असतं. आणि ते जरी आम्ही 4 चित्रपट महिन्याला वर्षाला केले, तरी मग एक 4 महिने किंवा 5 महिने मॅक्स 6 महिने आम्ही शूट करतो. बाकी 6 महिने शूटिंग नसतं, पण बाकी कामं खूप असतात. मग काही नरेशन्स असतील, रिहर्सल्स असतात, अशी इतर कामं पण असतात. त्यामुळे वेळ तेवढा अजून आपल्याकडे असतो बाकी गोष्ट, बाकी छंद जोपासण्यासाठी सुद्धा. सो त्यामुळे शूट नसताना काय गोष्टी करायच्या ते आम्ही आधीच लिहून ठेवतो. कधी-कधी नोट करून ठेवतो आणि मग वेळ मिळाला की लक्षात येतं की ओके, मी जेव्हा कंप्लेन करत होतो की अरे वेळ नाही, माझ्याकडे वेळ असता तर मी हे नवीन काहीतरी शिकलो असतो. तर जेव्हा तो वेळ मिळतो तेव्हा मला लक्षात येतं हा वेळ या गोष्टींसाठी मिळाला आणि तो मी इम्प्लिमेंट करतो. सो दॅट डेफिनेटली हेल्प्स. येस. आणि झाडांची असं म्हणालास तू, तुला झाडांची आवड आहे किंवा एक्सरसाइज ते आम्ही राइट. बघतो. तर त्याचा उपयोग कधी कामातनं येणारा ताण घालवण्यासाठी होतो का? म्हणजे कधी-कधी असं होतं, की खूप जास्त ताण आहे, खूप वर्किंग अवर्स आहेत, सगळी राइट. कामं पटकन करायची आहेत. तर या ताणाचा छंदांमधनं काही असा उपयोग होतो का, की ताण रिलीज झाले किंवा शांतता मिळाली? हो, नक्कीच. म्हणजे वर्कआउट करणं हे तर नक्कीच थेरपेटिक आहेच. कारण तुम्ही वर्कआउट जेव्हा करता, तर त्यामुळे ज्या ह्यानी तो एड्रेनालिन रश होतो, त्यांनी यू डेफिनेटली फील व्हेरी फ्रेश. तर त्यामुळे वर्कआउट हा तर माझा स्ट्रेस बस्टर आहेच आणि आता त्याची तर सवयच लागली. म्हणजे मी लिटरली रोज वर्कआउट करतो. आठवड्यातनं नाही म्हटलं तरी 5 ते 6 दिवस तर वर्कआउट होतोच. आणि तसंच झाडांच्या बाबतीत सुद्धा आहे, की एक मेडिटेशनचा प्रकार आहे हा. कारण की झाडांना पाणी घालत असताना आपले जे विचार होतायत, तेच आपण सॉल्व्ह करणं. अ, आणि हे ऑटोमॅटिकली होतं एका पॉइंट नंतर. म्हणजे आता मला आपण आज स्ट्रेस्ड आहोत म्हणून चला जाऊन वर्कआउट करू, असं करावं लागत नाही किंवा आज स्ट्रेस्ड आहोत म्हणून झाडांना पाणी टाकूया, झाडांची काळजी घेऊया, असं होत नाही. ते ऑटोमॅटिकलीच होतं अँड इट इज अ रेग्युलर थिंग. इट्स म्हणजे जसं आपण वाचलेत बरेचसे कोट्स, की मोटिव्हेशन इज अल्सो रिक्वायर्ड ऑन अ एव्हरीडे बेसिस. तशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे तो स्ट्रेस आपला वाढत जायची वाट बघणं गरजेचंच नाहीये. जेव्हा जर आपण याच काही गोष्टी, याच हे आपले छंद असो किंवा या सगळ्या गोष्टी आधीपासून जोपासत असो, मेडिटेशन करणं असो, या सगळ्या रेग्युलरली जर गोष्टी होत असतील, तर स्ट्रेस त्या लेव्हलला पोहोचतच नाही किंवा पोहोचल्यानंतर मग आपल्याला तो मॅनेज करणं ऑटोमॅटिकली इझी जातं. त्यामुळे डेफिनेटली डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली या गोष्टी नक्कीच हेल्प होतातच आणि अगदीच नाही तर मग त्यानी प्रोफेशनल हेल्प कायम असतेच, की जिकडे आपण आपली थॉट प्रोसेस एक्सचेंज करू शकतो आणि त्यानुसार त्याचा बेनिफिट सुद्धा होतोच.
आणि जसं वर्कआउट केल्यावरती आपल्याला फिजिकली फिट राहता येतं. तसं राईट, आता कोविडच्या काळामध्ये सगळंच बंद होतं. तर त्याचा राईट. हो किंवा त्याचाच असं नाही. अ, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी तुला म्हणजे काय केलंस तू त्याच्यासाठी? मेंटली फिट राहण्यासाठी, फिजिकली? मी ऍक्च्युली बरीच वर्ष आधी आयुष्यात एक जवळच्या व्यक्तीसाठी काही एक असा प्रसंग आला होता, ज्यामुळे आम्ही एका सायकोलॉजिस्टकडे कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यानुसार सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुद्धा जवळच्या व्यक्तीची चालू होती. आणि त्यामुळेच त्यानंतर सुद्धा सायकोलॉजिस्टची ओळख झाली होती आणि ते मी कायमच कंटिन्यू ठेवलं होतं. आपल्याला बेसिकली सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट यातला डिफरन्सही माहिती नाहीये. इव्हन लर्नेड लोकांना माहिती नाही किंवा आपली तयारी आजही नाहीये. म्हणजे आजही आपल्याला मेंटल हेल्थ ही गोष्ट माहिती असून सुद्धा त्याच्याकडे अजून पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाहीये लोकांचा. तर हे काही वर्षांपासून चालू होतं. त्यामुळे माझी सायकोलॉजिस्ट आहे प्राची म्हणून, प्राची चित्रे. तर तिच्याशी मी वर्षानुवर्ष बोलतो. मग ते कधी काही असो. कधी आपल्या आई-बाबांबरोबर आपले वाद होतात. कधी करिअरचे टेन्शन्स असतील, कधी कोणाबरोबर तरी काहीतरी बेसिकली कोणीतरी बोललं आणि आपल्याला खूप जास्त लागलंय. तर युजुअली काय होतं, आपण या गोष्टी आपल्या मित्र-मैत्रिणींशी बोलतो. प्रत्येक जण आपल्याला त्यांच्या परीने सल्ला देतो, की नाही, मी तुझ्या जागी असतो तर मी हे केलं असतं. पण वी फेल टू अंडरस्टँड की दे आर डिफरंट पर्सनॅलिटीज. त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं झालेलं असतं, त्यांचं पेरेंटिंग वेगळं झालेलं असतं, त्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतात. त्यांची पर्सनॅलिटी बेसिकली वेगळी आहे. त्यामुळे ते त्याप्रमाणे रिॲक्ट झाले असतील. तर त्यामुळे तुम्ही 10 लोकांशी बोलण्याच्या ऐवजी एक जर चांगला प्रोफेशनल हेल्प असेल, ज्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो, तर त्यांना पर्सनॅलिटीज माहिती असतात. आपली पर्सनॅलिटी का अशी आहे? आपलं बॅकड्रॉप कसं आहे? बॅकग्राऊंड कसं आहे? आपलं चाइल्डहुड कसं होतं? या गोष्टीनुसार आपल्याला त्या गोष्टी काही सजेस्ट करतात आणि त्याचा उपयोग नक्कीच होतो. आणि हे करत असल्यामुळे वर्षानुवर्ष हे चालू ठेवलेलं असल्यामुळे हा काळ ऑटोमॅटिकली खूप इझी गेला. इझी म्हणजे नक्कीच टेन्शन त्यातले होते, पण ते मॅनेज कसे करायचे हे कुठेतरी ऑटोमॅटिकली तोपर्यंत बिल्ड झालं होतं. इट इज सेम जिम करण्यासाठी सुद्धा. आज अचानक मी जिममध्ये गेलो, जसं आज बरेच जण काही माझे वेट्स आणि हे बघून त्यांना काळजी वाटते, की "अरे बापरे! एवढे वेट्स उचलू नको. तू स्वतःला डॅमेज करशील, काहीतरी दुखापत होईल." पण मी आज अचानक जाऊन जिममध्ये 100 किलो उचलत नाहीये. मी आधी 5 किलो सुद्धा उचलू शकत नव्हतो. पण मी 5 पासून सुरुवात केली. मग वर्षानुवर्ष वर्कआउट करतोय त्याच्यामुळे ते 5 वरनं मग मी पुढे जाऊन 25, 50, 60 आणि आज मी कुठेतरी 100 किलो उचलू शकतोय. तसंच मेंटल हेल्थचं सुद्धा आहे. म्हणून आपण ह्याला मेंटल हेल्थ म्हणतोय. का तर त्याला सुद्धा अपग्रेड करणं, त्याला सुद्धा पुढे-पुढे नेणं गरजेचं आहे, की हा छोटा स्ट्रेस आहे, हाच आपण बोलतोय. त्याला मी आता चेंज केलंय, त्याला मी आता कसं सॉल्व्ह करायचं हे मला कळलंय. तर नेक्स्ट टाईम त्या लेव्हलचे काही टेन्शन्स आले तर मी मॅनेज करू शकतो. तर नेक्स्ट लेव्हलचे टेन्शन्स येतात. परत आय टेक दॅट हेल्प. असं करत ती नेक्स्ट लेव्हल, नेक्स्ट स्टेज अचीव्ह करत गेलोय. त्याच्यामुळे ही स्टेज आता येत असताना ही मॅनेज करता येते. कधी-कधी हे सुद्धा जसं 100 किलो उचलताना कधीतरी हेवी वाटत असेल, तसं हे सुद्धा हेवी होतं आणि मग त्यानुसार ती प्रोफेशनल हेल्प आहेच, की आता काय करावं असं वाटतंय किंवा ह्याच्यासाठी काय तोडगा असू शकतो? काय विचारांचं माझ्या काही गोष्टी चुकतायत का? हे आपण कायम डिस्कस करू शकतो. आजकाल प्रत्येकाचे डायटिशियन्स असतात किंवा कॉस्मेटॉलॉजिस्ट असतात किंवा इव्हन फॅमिली डॉक्टर आपल्या प्रत्येकाचा असतो. पण कोणाला जर आपण विचारलं काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट आहे का? तर कोणाकडे उत्तर नसायचं, की नाही, आम्हाला का सायकोलॉजिस्टची गरज आहे? का? यू हॅव अ माइंड, राइट? जसं तुम्हाला बाकी अवयव आहेत त्याप्रमाणे युअर माइंड इज ऑल्सो देअर आणि त्याला सुद्धा मेडिकल हे असणं काय वाईट आहे? आणि ओन्ली रिझन दुसरी गोष्ट म्हणजे दे आर प्रोफेशनल. त्यांना का आपण म्हणतो? कारण की त्यांचा वर्षानुवर्षाचा अभ्यास असतो. त्यांनी त्या डिग्रीज मिळवलेल्या आहेत. त्यामुळे हा एक स्टडीचा विषय आहे. हे कुठेतरी ऍक्सेप्टन्स घेऊन ते आपल्याला मदत करू शकतात. आणि ती मदत आपण घेतली पाहिजे. ह्याची तयारी लोकांमध्ये यायला पाहिजे. जी आज म्हणजे यंगर जनरेशनमध्ये सुद्धा ते खूप हे होतं. काही माझे फ्रेंड्स आहेत ज्यांना मी खूप वर्ष आधी काही सजेस्ट केलं होतं, की व्हाय नॉट टॉक टू अ काउन्सिलर आणि हे. तर ते असं होतं, की मला कळतं मला थेरपीची कधी गरज आहे, मला या गोष्टींची गरज आहे आणि यू प्रोलॉंग इट. या लेव्हलला मग ते जातं, की तुम्हाला मग काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट काही करू शकत नाही आणि मग तुम्हाला मेडिकेशनवर सायकोलॉजिस्ट आणि सायकेट्रिस्ट हाच तो डिफरन्स, की सायकोलॉजिस्ट हा औषधं देत नाही. सायकेट्रिस्ट औषधं देतो. लोकांना हे सुद्धा हा डिफरन्स माहिती नाहीये. तर त्यामुळे डिरेक्टली मग ती स्टेज होते, की अच्छा मग आता औषधांवरतीच आहे आणि मग औषधं घेतल्यानंतर तर बरं वाटतंय, सो कंटिन्यू विथ द मेडिसिन्स अँड देन दॅट इज अ सोल्युशन. तर त्याच्याऐवजी आधीपासून जर तुम्ही तुमची हेल्थ सुधारत गेलात, तर तो बेनिफिट लॉंग टर्म मध्ये होतो. त्यामुळे माझं तर खूपच मला वाटतं, की प्रत्येकाचा आमचं तर फॅमिलीची सायकोलॉजिस्ट आहे. तर लाइक आमचा कॉमन फॅमिली डॉक्टर नसेल, पण अख्ख्या मोठ्या 20 जणांचं आमचं सायकोलॉजिस्ट आहेत आणि मग आमचे एल्डर्स असो, आम्ही भावंड असो, आम्ही प्रत्येक जण त्यांच्याकडे बिनधास्त अप्रोच होतो.
त्यांनी नुसतं हेच नाही होत की आम्हाला हेल्प मिळते, पण इट इज ऑल्सो टेकिंग केअर ऑफ युअर ओन फॅमिली. कारण काय हा जो स्ट्रेस आहे तो आम्ही उगाच कोणा मित्रपरिवाराबरोबर शेअर करून, फॅमिली बरोबर शेअर करून, प्रत्येकाला टेन्शन्स असतात, त्यांचे टेन्शन्स आम्ही वाढवत नाही. पण आम्ही हे कुठेतरी प्रोफेशनल हेल्प घेऊन तो आम्हाला बेनिफिट होतो. आम्ही एकमेकांना सांगतो सुद्धा की अच्छा हा स्ट्रेस आता आहे, पण असं असं आम्ही प्राचिताईशी बोलतोय. आणि हे प्रत्येक जण आम्ही सायमल्टेनियसली करत असतो. त्यामुळे हा एक ओपननेस फॅमिलीमध्ये खूप जास्त आहे. आणि तो प्रत्येकाकडे असावा. कारण काय प्रत्येक माणूस हा स्ट्रेस मधनं चाललेलाच असतो. आपण खूप वेळेला अझ्युम करतो की इतरांना काही स्ट्रेस नसेल किंवा जी माणसं हसताना दिसतायत ते कसे मॅनेज करतायत. तर दीज आर देअर ओन वेज. त्यामुळे आपले मित्र आपल्याला कधीही अवेलेबल असतील हे आपण गृहीत धरलं नाही पाहिजे. आणि एक प्रोफेशनल हेल्प हा कायम आपल्यासाठी असलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि आता कोविडमुळे जसं मी म्हटलं सगळंच बंद होतं. आपण घरी होतो. कुठलीच कामं होत नव्हती. तर या काळामध्ये आपल्याला स्वतःसाठी खूप वेळ मिळाला. म्हणजे राइट. अगदी हे गव्हर्नमेंट वर्कर्स सोडून सगळेच जण घरी होते. त्यामुळे आपल्याला ओन सेल्फ आपल्याला स्वतःला परीक्षण करायला किंवा आपले जे छंद आहेत, बरोबर, जे बरोबर. कामामुळे करत नव्हते, ते करायला वेळ मिळाला. तर असे म्हणजे या कोविडमध्ये बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. तर याच्यामध्ये तू काय केलंस? म्हणजे या कोविडच्या पिरियडमध्ये करियर वाईज सुद्धा आणि छंदांसाठी सुद्धा कसा वेळ काढला? मला बऱ्याच वर्षांपासून एखादी नवीन भाषा शिकायची होती, ज्याची सुरुवात मी केली. मी स्पॅनिश शिकतोय आणि आता जवळ-जवळ मला वाटतं जवळ 200 दिवस झाले, की मी रेग्युलरली स्पॅनिश शिकतोय. आता ते करिअरच्या ह्यानी नाही, पण एक आवड म्हणून एक नवीन भाषा शिकावी अशा ह्यानी होतं ते आणि त्याची खूप जास्त मजा यायला लागली मला. त्यामुळे ते एक रेग्युलरली चालू आहे. कुकिंग हे मला लहानपणी आवडायचं. स्वयंपाक बनवायला लहानपणी आवडायचं. नवीन-नवीन डिशेस बनवावे. आणि जसं मी मुंबईत शिफ्ट झालो आणि एकटा राहायला लागलो, ती आवड कुठेतरी नाहीशी झाली होती, की मला क्वचित बनवता यायचं, पण कंटाळा यायचा किंवा फार आवड राहिली नव्हती. ते आता लॉकडाऊनमध्ये त्यातून मी एकटाच मुंबईच्या घरात असल्यामुळे तो नाईलाजही होता, की स्वतःलाच बनवावं लागणाऱ्या गोष्टी. पण मग त्याच्यातनं सुद्धा मी मजा घेत कुकिंग करायला लागलो. काही रेसिपीजचे फोटोज वगैरे काढून ते पोस्ट करायला लागलो. त्याचा सुद्धा खूप जास्त रिस्पॉन्स चांगला येत होता. सगळ्या फॅन्सना, ऑडियन्सना ते सुद्धा आवडत होतं. तर त्याचं सुद्धा एक मला मोटिव्हेशन त्या ह्यानी मिळालं आणि अशा गोष्टी करत होतो ज्या एक 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 एकेकाळी कुठेतरी माझी ती हॉबी होती, पण ती सुटून गेली होती. आणि मग ते नव्याने परत काही गोष्टी केल्या. काही प्रमाणात वाचनही झालं, जे आता परत थोडंसं मागे पडलंय. पण अशा काही सवयी होत्या, ज्या मी वर्षानुवर्ष डिसाईड करत होतो आणि त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो. अशा बऱ्याच सवयी इम्प्लिमेंट करू शकलो. त्याचबरोबर ज्या सवयी आधीपासूनच्या होत्या, व्यायामाच्या वगैरे, त्या सुद्धा मी कंटिन्यू करू शकलो. आधी होम वर्कआउट करत होतो. मग घरीच काही वेट्स घेतले आणि त्यांनी सुरुवात केली आणि तेव्हापासून घरीच जिम करून जिममधला वर्कआउट सुद्धा होत होता. त्यामुळे वेळ खूप मिळाला होता आणि ऑलरेडी एक आहे म्हणजे मला अवतीभोवती माझा मित्रपरिवार, माझं कुटुंब, फॅमिली, रिलेटिव्हज हे खूप जास्त आवडतात. पण तेवढंच मला एकटं राहायला सुद्धा आवडतं. मला माझ्या स्वतःची कंपनी सुद्धा तेवढीच आवडते. जे आजकाल आपण बरेच जण एकटं राहायला घाबरतो. बरेच माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, ज्यांना आश्चर्य वाटतं, की तू एकटा कसा राहतो? तर त्याच्यात उलट खूप चांगलं होतं आणि ही सवय असल्यामुळे मला ते काही शॉकिंग नव्हतं, की अरे आज आपण एकटं कसं राहणार आहोत, एकटं कसं मॅनेज करणार आहोत. तर इट वॉज व्हेरी ईझी रादर. तर त्यामुळे दॅट वॉज अ परफेक्ट कॉम्बिनेशन की आय लव्ह पीपल बट ॲट द सेम टाईम आय लव्ह माय ओन कंपनी. त्यामुळे लॉकडाऊन हा काळ इझिली हँडल करू शकलो. आता लॉकडाऊनमध्ये मी Instagramवरती पाहिलं होतं, तू एका खोलीमध्ये लॉक झाला होतास. किस्सा ऐकायला आवडेल आयडियली लॉकडाऊनमुळे. मी टीव्हीवरच काहीतरी बघत बसलो होतो त्या रूममध्ये. माझी एक रूम आहे ज्याला मी असं मूव्ही रूम सॉर्ट ऑफ केलंय. त्या रूममध्ये टीव्ही बघत बसलो होतो आणि एसी ऑन केला होता. त्याच्यामुळे दार लोटून घेतलं होतं. आणि त्यानंतर रूममधनं बाहेर जात असताना लॉक जेव्हा फिरवलं तर लक्षात आलं की ते नुसतंच गोल फिरतंय आणि ते लॉक झालं होतं. मग मी ते प्रेस करून पाहिलं, अनलॉक करून पाहिलं, तर काही होईना. फक्त ते जे हंडी लॉक असतात ते गोल-गोल फक्त फिरत राहिले होते. सो माझं एवढंच झालं की अशा काही गोष्टी आल्यानंतर मी पटकन घाबरत नाही किंवा पटकन मी हायपर होत नाही की आता नेक्स्ट काय? मी शांतपणे विचार करतो. ही ती सवयच, ही पर्सनॅलिटीच त्याप्रमाणे बनली आहे. तर तसाच विचार झाला की ओके ठीक आहे. काय आता आपल्याला काय-काय गोष्टी लागणार आहेत, आजूबाजू काय आहे? तर त्यात लक्षात आलं की फोन होता जवळ. नुसताच फोन नाही तर चार्जर लावला होता. काही ती मूव्ही रूम असल्यामुळे तिकडे खायला काही गोष्टी होत्या. पाण्याची बाटली होती. तर म्हटलं ओके बेसिक आणि हे फक्त झालं होतं रात्री 1:30 वाजता. तर त्याच्यामुळे असं होतं की मी कोणाला फोन करून बोलवू शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा एक तर काळ, त्यात कोणाला घरी बोलावणं सुद्धा ॲडवायझेबल नाही. तर म्हणून म्हटलं आपण प्रयत्न तर करूया.
आणि बाकी गोष्टी या आहेत त्याच्यामुळे काही अडणार नाहीये. फोन आहे. अगदीच इमर्जन्सी काय असेल तर आपण फोन करून मित्राला बोलवू शकतो. मी माझ्या मित्राकडे आणि अजून एक फॅमिली फ्रेंड्स आहे त्यांच्याकडे माझी एक घराची किल्ली देऊन ठेवली होती. तर ऑल दिस थिंग्स वर इन माय माइंड की असं हे झालं तर आहे सगळं. तर त्यामुळे घाबरण्यासारखं किंवा हायपर होण्यासारखं काहीच नाही हे लक्षात आलं होतं. त्याचबरोबर मला हेही स्ट्राईक झालं मग फोन आहे तर व्हाय नॉट आपण व्हिडिओ सुद्धा बनवूया, की Instagram वरती पण पोस्ट करता येईल. हे ऑटोमॅटिकली त्यावेळेला झालं होतं, की ओके झालं एखादी व्हिडिओ अशा ह्यानी तर कदाचित ह्याचा दुसऱ्यांनाही उपयोग होईल आणि या ह्यानी आपण शेअर करूया अगदीच वाटलं तर. म्हणून मग त्याने मी ते शूट करायला सुरुवात केली आणि एक-एक प्रयत्न करत गेलो. आणि मला वाटलं होतं, की थोडंसं इझिली मी स्वतःला सोडवू शकेन, पण ते खूप कठीण होत गेलं. त्याचबरोबर मग मी थांबलो. मग 7-8 वाजेपर्यंत जवळ 5-5:30 पर्यंत प्रयत्न केला. मग त्यानंतर म्हटलं, "ओके, आता काही जमत नाहीये, तर आत्ता कोणाला फोन करायच्या ऐवजी सकाळी फोन करून आपण बोलूया." म्हटलं मग तिकडेच झोपलो आणि उठलो. त्यानंतर परत थोडा प्रयत्न केला आणि मग मित्राला बोलवून घेतलं फायनली कारण की ते काही दार उघडेना. त्यातून मित्राला सुद्धा वाटलं, की मी आत्ता त्याला दुपारी कॉल केलाय म्हणजे मी आत्ताच लॉक झालोय. तर तो म्हणाला, "थोड्या वेळ थांब, मी येतो." मी त्याला लगेच, की मी काल रात्रीपासून अडकलोय हे सांगितलं नव्हतं आणि त्याचाही ऑफिसचा कॉल चालू होता. म्हणून त्याला थोडा वेळ लागला आणि तो जवळ-जवळ 5:30 ला वगैरे आला आणि नंतर मग त्याला जेव्हा कळलं, की मी रात्री 1:30 वाजल्यापासून अडकून होतो, तर ही वॉज अल्सो शॉक्ड. पण एवढंच होतं, की या सगळ्या गोष्टी असल्यामुळे असं झालं, की इट्स ओके एवढं काही हे नव्हतं. पण तेच आहे, की जी पर्सनॅलिटी त्याने बनली आहे, की असं एखादं संकट आलं किंवा काही गोष्टी आल्या, तर मी कामली पहिला विचार करू शकतो, की ओके मग या प्रसंगात काय करू शकतो? म्हणजे मी हाही विचार केला, की समजा मोबाईल नसता माझ्याजवळ, तर मी काय करू शकलो असतो? तर तेही सोपं होतं. मी सकाळी शेजारच्यांना कोणाला तरी हाक मारली असती. त्यांना आईचा नंबर सांगून आईला फोन करायला सांगून, की असं-असं मित्राला यायला सांग. तर या गोष्टी खूप इझिली व्हेन युअर माइंड इज काम सगळ्याची उत्तरं खूप इझिली मिळतात. तर तेच तसं होत गेलं. त्यामुळे घाबरलो नक्कीच नाही. पण हिलेरियस किस्सा होता. म्हणजे आजही असताना आय वाज लाइक की बरेच जण अजून असं की "अरे तू कसा लॉक आणि एकटा झाला, तू दारच का बंद केलं?" तर माझं असं झालं, "का मी दार म्हणजे लॉक लावून का बसीन?" तर ते एसी चालू होतं त्यामुळे आपण दार लोटतोच. दार उघडं ठेवून एसी आपण चालू ठेवत नाही. तर अशा गोष्टी काही एक होत्या. पण आय वाज लाइक इट्स फाईन हे होतं. तर इट इट वॉज अ लर्निंग ऑल्सो की या गोष्टी आणि एकटं राहत असल्यामुळे ऑलरेडी या बॅक ऑफ द माइंड माझ्या कधीतरी होत्या, की चुकून आपणच घराबाहेर आहोत आणि चावी कुठेतरी राहिली. तर मग काय? तर या गोष्टी ऑलरेडी प्लॅन्ड नसल्यामुळे मी त्याप्रमाणे मित्राकडे किल्ली देऊन ठेवली आहे वगैरे या गोष्टी होत्या. सो असाच तो किस्सा होता. पण इझिली बाहेर पडू शकलो. मित्रालाच फायनली बोलवावं लागलं. पण दॅट वॉज इट. येस आणि तो किस्सा म्हणलास तरी जरी किस्सा असला तरी सुद्धा जेव्हा आम्ही बघितला तेव्हा सुद्धा तो खूप मोठा आम्हाला शिकवून गेला, की राइट. परिस्थिती काही असली तरी शेवटी आपण जर शांत असू तर आपल्याला त्यातनं नक्कीच मार्ग उत्तरं मिळतो. मिळतात. येस. काहीच नक्कीच. उपयोग. राइट. सो कमिंग बॅक टू ॲक्टिंग. हं. प्रत्येक अभिनेत्याचा म्हणजे जेव्हा तो स्टार्ट करतो करियर, की आता मला अभिनेता व्हायचंय, तर एक रोल असतो, की आपल्याला हा रोल करायचा किंवा आयडियल रोल असतो, की मला पुढे जाऊन कधीतरी असा एक रोल करायचा आहे. तर आत्तापर्यंत केले ते सोडून यापुढे तुला असा कुठला आयडियल रोल आहे का, की जो नक्की करायला आवडेल? मला जेन्युइनली असा एक रोल असं नाहीये, की मला हे एखादं असं कॅरेक्टर करायचंय किंवा या फिल्ममध्ये अशी जशी स्टोरी होती त्याप्रमाणे एखादा रोल करायचंय हे नाहीये. पण एक आहे या लॉकडाऊनमुळे असं झालंय, की खूप गोष्टी जसं आपण सेल्फ टॉक किंवा एक विचार करायला वेळ मिळाला. तर प्रत्येक काम हे इम्पोर्टंट आहे. प्रत्येक रोल हा एक आयडल रोल आपण तो बनवला पाहिजे असं कुठेतरी जाणवलंय. त्यामुळे जे येईल ते काम ते अजून चोख त्याप्रमाणे त्याचा विचार कसे केले पाहिजेत हे नक्कीच कळलं. सो हॉनेस्टली स्पीकिंग येईल तो रोल हाच आपला आयडियल रोल असता, तर आपण तो कसा केला असता या अनुषंगानेच पुढे करेन. येस. आणि एक शेवटचा प्रश्न विचारेन, की आत्ता ज्यांना या करिअरमध्ये यायचंय, की जेव्हा तू म्हटलास तसं तुझ्या आईचा सपोर्ट होता, पण राइट, बाबांचा नव्हता. पण तरी सुद्धा तू शिक्षण पूर्ण केलंस आणि राइट, देन यू कम टू धिस फील्ड. सो राइट. ज्यांना आत्ता या करिअरमध्ये यायचंय किंवा याच्यामध्ये पुढे जाऊन काम करायचंय, त्यांना काय सल्ला देशील? आजकाल खूप गोष्टी बदलल्यात. बरेच जण शिक्षण सुद्धा कंप्लीट करत नाहीत आणि त्याच्या आधीच या करिअरमध्ये सुद्धा येतायत. माझे काही मित्र-मैत्रिणी आहेत, जे ग्रॅज्युएशनच्या वेळेस त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट झालेलं नाहीये. तर त्याचा त्यांना काही त्याच्यामुळे काही अडतंय असं नाही. पण नक्कीच मला वाटतं, की शिक्षणाचा हा तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच फरक पडतो. आणि त्याचबरोबर असं असतं, की शिक्षण एकदा थांबलं, की ते थांबतं.
खूप क्वचित आपण परत त्या शिक्षणाकडे वळतो. त्यामुळे त्या फ्लो मध्ये शिक्षण होणं खूप गरजेचं असेल. जर तुम्ही स्वतःला ओळखत असाल आणि असं असेल की नाही बाबा रे, मी पुढे माझी पर्सनॅलिटीच अशी आहे की मी पुढे पण कधीही शिकेन, किंवा हा ब्रेक घेतला मी आता तरी नाही गोष्टी झाल्या तर मी 2 वर्षांनी माझं शिक्षण कंप्लीट करीन, तर गोष्टी वेगळ्या. पण अदरवाईज त्यामुळे शिक्षण कंप्लीट करणं हे खूप गरजेचं आहे. जरी तुम्ही या फील्डमध्ये आधीच एंटर झालात तरी सुद्धा ती प्रायोरिटी ठेवून किंवा एक्सटर्नली असो, पण कम्प्लिटिंग युअर एज्युकेशन इज अ मस्ट फॉर द लॉंग टर्म. बाकी आवड असताना नुसतं तेवढंच इनफ नाहीये. आजकाल खूप इझी झालेल्या आहेत गोष्टी, म्हणजे डिरेक्टर्सना अप्रोच होणं, काम करणं हे खरं तर म्हणजे आज एका ह्यानी बघू तर इव्हन आपल्या आवडत्या सेलिब्रिटीज, आवडत्या ऍक्टर्सना आपण खूप इझिली अप्रोच होऊ शकतो, ज्या गोष्टी आधी नव्हत्याच. तर त्यामुळे हे सगळे एक फ्रीडम नक्कीच प्रत्येकाला मिळायला लागलेलं आहे. तर त्या गोष्टींचा आपण चांगला फायदा करून घेतला पाहिजे. Instagram वरती काही डिरेक्टर्सशी अप्रोच होणं, त्यांना पोहोचणं हे खूप इझिली झालेलं आहे. तर अशा गोष्टी नक्कीच आहेत. पण त्याचबरोबर वर्कशॉप्स करणं, वाचन जास्त ठेवणं, स्वतःला ओळखणं, की बाबा रे ओके, मला काय प्रकारचे रोल्स करायचे आहेत, मला का नक्की या इंडस्ट्रीमध्ये यायचंय, मग त्यानुसार मी स्वतःला कसं अपग्रेड करत राहणं गरजेचं आहे, हे कुठेतरी ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकाल. म्हणजे मला पण लहानपणी मी ऐकायचो जेव्हा इतर ऍक्टर्स किंवा पर्सनॅलिटीज, वेल नोन पर्सनॅलिटीज सांगायचे की हार्डवर्कला पर्याय नाही, की आम्ही पर्याय खूप नाही. हार्डवर्क केले आणि त्यानंतर त्याचं फळ मिळालं. तर हे अगदी खरं आहे, की कोणालाच गोष्टी सोप्या मिळालेल्या नाहीयेत, किंवा जरी एखाद्या व्यक्तीला खूप इझिली काही गोष्टी मिळाल्या असतील तर त्यांचा हार्डवर्क पुढे आहे. तर त्यामुळे इफ यू वर्क रिअली हार्ड यू विल डेफिनेटली गेट थ्रू इट. आणि इट इज नॉट इम्पॉसिबल. म्हणजे इट इज जस्ट एक फक्त गरजेचं आहे की तुम्ही स्वतःसाठी एक काळ ठरवू शकता की मी 1 वर्ष प्रयत्न करणार आहे किंवा 2 वर्ष प्रयत्न करणार आहे. गोष्टी नाही झाल्या तर बाबा रे, मी माझं शिक्षण कंप्लीट करीन, मग मी प्रयत्न करीन. तर असं तरी आपण करू शकतो. त्यामुळे कारण काय, लगेचच्या लगेच काही काही जण लकी असतात की दे ट्राय अँड दे जस्ट गेट थ्रू इझिली, वेरॅज काही जणांना प्रयत्न थोडा जास्त करावा लागेल आणि नंतर स्ट्राईक होईल. सो डोंट गिव्ह अप, कीप ट्राईंग, बट मेक युअर बॅकअप प्लॅन स्ट्रॉंग ऑलवेज. आजकाल ते राहिलेलं नाहीये की एकच गोष्ट ठेवून आपण एकाच गोष्टीकडे कम्प्लिटली फोकस करू शकतो, असं नाहीये. त्यामुळे यू नीड टू हॅव अ स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन. इट गिव्स यू अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स ऑल्सो. एक सेकंद. सॉरी. नो प्रॉब्लेम. येस. आणि जर म्हटलंस तसं हार्डवर्क फक्त याच क्षेत्रात नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये हार्डवर्क असतंच. म्हणजे बरोबर. कुठलंच राहिलेलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी रेस आहे. राईट. आणि खूप छान वाटलं आम्हाला तुझ्याशी बोलून, कारण की खूप कमी वेळेला असं होतं की आपल्याला एका ऍक्टरशी बोलता येतं, आणि इट वॉज अ ग्रेट चान्स. आणि ऑफकोर्स ज्यांनी ज्यांनी मुलाखत ऐकली त्यांना सगळ्यांना सुद्धा आवडलं असेल. मी एक सेकंद फक्त थांबू, आय गेस माझ्या चेहऱ्यावरती अंदाज हो. नाही. ओके. तर येस. खूप छान वाटलं आम्हाला तुझ्याशी बोलून, आणि तू आम्हाला वेळ दिलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि पुढे तुझ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला खूप वेगवेगळ्या भूमिकांना तुला बघायचं आहे नक्की. आणि येस. थँक्यू. थँक्यू थँक यू सो सो मच. मच. मला सुद्धा खरंच छान वाटलं गप्पा मारताना, कारण काय खूप गोष्टी रिलीव्ह झाल्या आणि त्याचबरोबर आपलेच विचार आपण पुन्हा पुन्हा जेव्हा बोलतो तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा एक क्लॅरिटी येते. तर हे नक्कीच एनरिचिंग होतं. सो मला सुद्धा खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स. थँक यू सो मच. येस, थँक्यू. टाळा. बाय बाय. थँक्यू.